सगळं नीट लिहिलंस ना? हो ग बाई. हे बघ इथे लिह. परी कामन. अरे इथे नाही गे, खाली लिह, खाली. ओके. बरोबर. परी, काय चाललंय तुमचं? काकू, आम्ही टीचरसाठी लेटर बनवतोय. म्हणजे ओजस्वी लिहिले, काय लिहायचे ते मीच सांगितलं त्याला. हे काय नवीन खूळ? अहो, आईला कसं ऑफिसला जायला कंटाळ येतो, तसं मला स्कूलचा कंटाळ येतो. ते सारखे होमवर्क देतात, नको वाटतं. म्हणून मी पण रेगिक काय? अगं, रेगिनेशन लेटर. हा तेच माहितीये मला. तुम्हा मुलांचा आगाऊपणा इतका वाढत चाललाय ना, काय बोलायचं तुमच्या पुढे तेच कळत नाही मला. काय झालं हो काकू? काही नाही, चला खेळायला पळा तुम्ही. चला चला. काय झालं काकू? काही नाही ग, या मुलांचं नेहमीच. मला सांग नेहा, तू खरंच राजीनामा दिलास का? हो काकू, दिला राजीनामा. त्यांनी मला 2 महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायला सांगितलं. चला, म्हणजे 2-3 महिने हातात आहेत. मला काय वाटतं नेहा, तू ना आत्तापासूनच दुसरी नोकरी शोधायला सुरुवात कर. अगं, नोकऱ्या काय आजकाल पटापट मिळतात का? काकू, तुम्ही काळजी करू नका, मी त्यासाठीचे प्रयत्न सुरू करणार. हा, नाही जमलं तर आपल्या यशला फोन करतो. यशचं पण जरा चुकलंस ना. तो मुलगा तसा वाईट नाहीये, पण एवढी मोठी गोष्ट लपवायची म्हणजे. पण आपल्यासाठी त्यांनी खूप काही केलं नाही का? अगं, त्यांनी एक हाक मारली तर 100 नोकर धावत येतील. तो मुलगा आपण बोलावल्याबरोबर धावत यायचा इथे. खरंच मला कळतच नाहीये, का खोटं बोलला असेल तो आपल्याशी. जाऊ द्या ना काकू, आपण या विषयावर जेवढा विचार केला ना, तेवढा आपल्याला जास्त त्रास होईल. यश नावाची व्यक्ती आपल्या आयुष्यात होती हे आपण विसरून जाऊ. अगं हो, पण विसरायचं म्हटलं तरी तसं होत नाही ना. पण तरी विसरावं लागेल, विसरायचा प्रयत्न करायचा. कारण अशी मोठी माणसं आपल्यासारख्या माणसांचा वापर करून घेतात. आपण फक्त कामापुरते असतो, ते एक गेम खेळतात आणि आपल्याला मोहरा बनवतात. यशला पण त्याच्या बिझनेसच्या घोटाळ्याबद्दल जाणून घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी माझ्याशी मैत्रीचं नाटक केलं. माझ्याशी नाही तर परीशी पण केलं. अशा माणसांना ना फक्त 2च गोष्टी कळतात, मोठेपणा आणि खोटेपणा. ठीक आहे, आपण त्या विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं होतं ना, मग नको बोलूया आपण. हा, मलाही पुष्कळ कामं पडलेत, मी निघते. यशवर्धन चौधरी, JYC इंडस्ट्रीजचा नवा चेहरा. मी असा का वागलो, माझी आयडेंटिटी मी का लपवली, यामागे माझी काही कारणं आहेत. पण मी कधीही कोणाशी खोटा नाही वागलो. ज्यांच्याबरोबर माझी मैत्री आहे ती मैत्री अत्यंत खरी आहे. हॅलो, मी स्नेहा कामत. आम्हाला असं कळलंय की सुप्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी आणि तुमच्यामध्ये काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? आय एम हॅव्हिंग ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट? रिअली? असा कुठला तरी बँड जॉईन केल्यासारखं काय इन्स्ट्रुमेंट वाजवतोय? असं खातात? व्हॉट हॅपन्ड टू युअर टेबल मॅनर्स, एटिकेट्स? हा, काय ना ब्रो, आपल्याला ठरवता आलं पाहिजे की आपण मॅनर्ससाठी खायचंय का पोट भरायसाठी खायचंय.
मी पोट भरायसाठी खातो आणि एक सिंपल तत्वज्ञान आहे, जो पोट भरायसाठी खाणार त्याचाच खाताना आवाज होणार. एन्जॉय. हे काय, तुला खायचं नाही? खाऊन घे. माझी इच्छा नाही. इच्छा नाहीये? मग दिवसभर काम करायला ताकद कशी राहणार? खाऊन घे पटकन. माझी इच्छा नाही. बर, तुझी इच्छा नसेल, मी आग्रह करतोय म्हणून नसेल, पण जे टेबल मॅनर्स तू मला शिकवतोस ते मॅनर्स तरी पाळ. माझी इच्छा नाहीये. फाईन, नको खाऊ. व्हेरी गुड, शाबास. नुसते डबे? यश सरांसाठीचे फ्रुट्स कुठे आहेत? फ्रुट्स फ्रेश येणार आहेत का झाडावून आणणार आहेस का? घेऊन ये पटकन जा. फ्रेश येणार आहेत म्हणे. एक मिनिट, हा सगळा काय प्रकार? मी सांगतो. आता ऑफिस मध्ये सगळ्यांना कळलंय की तू यशवर्धन चौधरी आहेस, बरोबर? मग यशवर्धन चौधरीसाठी डबेवाली का डबा आणणार नाहीये, ही काळजी आता मला घ्यायला लागणार एक मित्र म्हणून. सो आजपासून मी तुझा डबेवाला आहे आणि हे तुझे डबे आहेत. थँक्यू सो मच, पण त्याची काही गरज नाहीये. नेहा डबा घेऊन येईल माझ्यासाठी. नेहा डबा घेऊन येणार? हे म्हणजे कन्नी कापली तरी पतंग हवे ते असं म्हणण्यासारखं आहे. मी बेट लावायला तयार आहे, ती डबा घेऊन येईल. हे परत एकदा कर. काय आता केलंस ते? काय काय म्हणालस ते परत म्हण एकदा. काय म्हणालो? बेट लावायला तयार आहे. नाही नाही, ते म्हणणं जाऊ दे. ते असं केलंस ना, ते कर नाही. मी बेट लावायला तयार आहे, ती डबा घेऊन येईल माझ्यासाठी. तू काय करतोय? परफेक्ट. हा क्षण आणि हा दिवस ऐतिहासिक असणार आहे, कारण खूप दिवसांनी माझा मित्र असा कॉन्फिडंट, डॅशिंग, असा अँग्री यंग मॅन सारखा दिसलाय. मर्दगडी. यू केम बॅक. फॅन्टास्टिक. हा दिवस अगदी आनंदाचा आहे, एकदम छान आहे. ठीक आहे, ठेवतो काढून तुझा डबा. एक मिनिट. म्हणजे माझ्यासाठी फक्त एकच डबा होता? ते बाकीचं कोणासाठी? माझ्यासाठी. मला हल्ली खूप भूक लागते आणि खूप पोट भरलं ना की मग माझ्या अंगी लागतं. तुझं काय बाबा, तू प्रेमात आहेस. प्रेम असं नुसतं म्हणलं तरी तुझं पोट भरतं, नेहा म्हणलं तरी पोट भरतं. तुझं कसं झालंय माहिती का? बस, निघूया आता आपण. फाईन. That is not the way you drink. चला.